नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त अशी पिकलेल्या आंब्यापासून वर्षभर टिकणारी रेसिपी करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी आंब्याचा रस घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथे तुम्ही आता कोणतेही पिकलेले आंबे वापरू शकता। 2 ते 3 आंब्याचा मी इथे रस काढून घेतलेला आहे। छान असे पिकलेले आंबे इथे मी घेतलेले आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा रस घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। इथे मी बघू शकता तुम्ही छान असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। यामध्ये गुठळ्या वगैरे आपल्याला अजिबात राहू द्यायच्या नाही। बघू शकता तुम्ही मस्त असा फाईन हा आंब्याचा रस आपला मिक्सरला मी इथे वाटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता हा जो आंब्याचा रस आहे चाळणीने गाळून घेणार आहोत। यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही राहिलेल्या असतील तर अशा पद्धतीने गाळल्यामुळे सर्व निघून जाईल। बघू शकता तुम्ही सर्व आंब्याचा रस मी इथे छान असा चाळणीने गाळून घेतलेला आहे। त्यानंतर ज्या भांड्यामध्ये तुम्हाला आता हा आंब्याचा रस शिजवायचा आहे, कढई किंवा पातेलं तुम्ही इथे काहीही वापरू शकता। मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये सर्व आंब्याचा रस मी इथे घालून घेणार आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला मीडियम गॅसवर जो हा आंब्याचा रस आहे छान असा शिजवून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही। यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। इथे माझे जे हे आंबे आहे खूप जास्त आंबट आहे, त्यामुळे मी थोडीशी जास्त इथे साखर घातलेली आहे। तुम्हाला जर साखर कमी आवडत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता किंवा यामध्ये साखर अजिबात नाही घातली तरी चालते। साखर घातल्यावर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत मीडियम गॅसवर मस्त असं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटानंतर जो आपला हा आंब्याचा रस आहे छान असा शिजलेला आहे आणि मस्त असा ट्रान्सपरंट दिसते आहे। यामध्ये मी अगदी थोडासा येलो फूड कलर टाकणार आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता। रंग घालून झाल्यावर 1 ते 2 मिनिटं मी हे परत छान असं शिजवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही छान अशी चकाकी आली पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यामुळे आपली जे आपण इथे आंबा पोळी करणार आहोत ते अजिबात तुटणार नाही। छान असं शिजवलं तर आंबा पोळी जे आहे ते अजिबात तुटत नाही। बघू शकता तुम्ही हे मिश्रण आपलं आता छान असं शिजलेलं आहे। या स्टेजवर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर इथे आपण आंबा पोळी सेट करून घेणार आहोत। त्यासाठी मी एका ताटाला हलकसं तूप लावून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे आता किती पातळ आंबा पोळी आवडत असेल तितके तुम्ही इथे ही पोळी अशा पद्धतीने पसरवून घेऊ शकता। बघू शकता तुम्ही गरम असतानाच ही आपल्याला प्रोसेस करायची आहे। छान असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखी ही पोळी आपली पसरवली जाते। त्यानंतर दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीने एक छोटी पोळी पसरवून घेतलेली आहे। एक पातळ आणि एक हलकीशी जाड मी इथे
पोळी अशी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे 2 ते 3 दिवस पंख्याच्या हवेखाली छान असं सुकवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही 2 ते 3 दिवसानंतर आपली आंबा पोळी मस्त अशी सुकलेली आहे. अगदी मस्त अशी ड्राय झालेली आहे. तुम्हाला इथे मी आता काढून सुद्धा दाखवणार आहे. चाकूनी आपल्याला कळा अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहे. अगदी न तुटता सोप्या पद्धतीने ही पोळी आपली बाहेर निघते. बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली इथे ही आंबा पोळी बनून तयार झालेली आहे. अगदी पातळ अशी बनून तयार झालेली आहे. यापेक्षा पातळ सुद्धा तुम्ही इथे बनवू शकता. इथे मी तुम्हाला आता कट सुद्धा करून दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ही आंबा पोळी कट करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीचे इथे रोल बनवून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले इथे हे रोल बनवून तयार झालेले आहे. दुसऱ्या सुद्धा ताटामधले मी अशाच प्रकारे पोळी काढून घेणार आहे आणि याचे मी गोल आकारात असे कट करून घेणार आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे आंबा पोळी कट करून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही आपली आंबा पोळी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्याशा जरी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा.